गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मी राहुल पाटील, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ निर्माण अकॅडमी, अमरावती, महाराष्ट्र. मी या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यासोबत जे इंटरॅक्शन करण्यासाठी आलेलो आहे त्याचं एक कारण तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो की मागच्या बऱ्याच 5 ते 6 वर्षांपासून मी ज्या मुलांसोबत MPSCची तयारी करण्यासाठी किंवा त्याच्या एक्झामची तयारी करण्यासाठी जे लोक आमच्याशी कन्सल्ट करतात त्यांच्या डोक्यामधला एक संभ्रम अवस्था मी अनुभवली किंवा मला फील करता आली. ती म्हणजे कोणतं की बरेच मुलं हा प्रश्न विचारतात तयारी सुरू करण्याच्या आधीचे की सर मी या परीक्षेची तयारी करायला पाहिजे का, किंवा माझ्यामध्ये ती परीक्षा क्रॅक करण्याची ॲबिलिटी आहे का. आता या गोष्टींचं उत्तर मी डायरेक्ट देऊ शकणार नाही, परंतु मी जेवढं या 22 वर्षाच्या माझ्या संपूर्ण या प्रवासामध्ये मी जे एक अनुभवलं आहे की MPSC परीक्षा जर का क्रॅक करायच्या असतील तर मुलांमध्ये किंवा समोरच्या उमेदवारांमध्ये कोणत्या एक ॲबिलिटी असल्या पाहिजे किंवा कोणते गुण असलं पाहिजे. म्हणजे आता आज आपण या व्हिडिओमध्ये जे आपण जे काही डिस्कस करणार आहे ते तुम्हाला ह्या गोष्टी समजण्यासाठी कामात येईल की खरोखर मी स्वतः MPSCची एक्झामची तयारी केली पाहिजे का, किंवा जर मी सुरू केलेली आहे तर ती कंटिन्यू ठेवली पाहिजे का. हा खूप मोठा सध्याच्या स्थितीतला एक गहन प्रश्न मुलांच्या समोर उभा झालेला आहे की एक तर या परीक्षेची तयारी सुरू करायला पाहिजे की नाही, किंवा केली असेल तर मग किती वर्षापर्यंत ती सुरू ठेवली पाहिजे आणि का सुरू ठेवली पाहिजे. हा सगळ्या प्रश्नांचं उत्तर तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार नाही, पण पहिल्या 2 प्रश्नांचं उत्तर तुम्हाला जरूर मिळेल. तर मी या व्हिडिओमध्ये जे काही सांगणार आहे ते बेसिकली 2 लोकांसाठी खूप कामाचं आहे. कोणते 2 लोक? नंबर 1 असे मुलं की जे या परीक्षेची तयारी सुरू करण्याच्या म्हणजे विचारामध्ये आहे. म्हणजे जसं तुमचं ग्रॅज्युएशन सुरू आहे, तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला आहे किंवा फायनल इयरला आहे, अपियर आहे, थर्ड इयर, फायनल इयर, अपियर आहे, आणि तुमच्या डोक्यात आहे का आपण MPSC परीक्षेची तयारी करायला पाहिजे का. हा झाला एक ग्रुप. दुसरा ग्रुप कोणता? तर असे मुलं की ज्यांनी या परीक्षेची तयारी सुरू करून कमीत कमी एक साधारणतः एक 7 ते 8 महिन्यांचा टाईम पिरियड त्यांचा स्पॅन गेलेला आहे. म्हणजे ह्या 2 गटांसाठी हा आमचा जो काही व्हिडिओ आहे तो कामात येईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण सरळ आपल्या या विषयाकडे जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा कसं आहे की मी माझ्या एका संशोधनातून जे 6 गुण शोधून काढलेले आहेत ते 6 गुणच मी फक्त इथं डायरेक्टली तुमच्यासोबत डिस्कस करेल. त्याच्यामध्ये आता सगळ्यात पहिला जर आपण असं म्हटलं, सगळ्यात पहिला जर गुण म्हटलं आपण, सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल नंबर 1 जर मी म्हटलं तर मी तुम्हाला हे सांगेल की सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यामध्ये अशी एक ॲबिलिटी असायला पाहिजे. म्हणजे तुमची प्रत्येकाकडे, असं माझं म्हणणं आहे की ही ॲबिलिटी असलीच पाहिजे. ती म्हणजे कोणती? की तुमचं जे की टार्गेट आहे किंवा तुमचा जो काही गोल आहे, तर तुम्हाला तुमचा जो काही गोल आहे त्याची जी क्लिअरिटी जी आहे ती स्वतः तुम्हाला तयार करता आली पाहिजे. आता गोल क्लिअरिटी किंवा टार्गेट क्लिअरिटी ही स्वतः तयार करणं म्हटलं म्हणजे काय असते, काय प्रकार असतो ते बघा. कसं आहे की मला माझ्या लाईफमध्ये काय करायचं आहे, हा एक पहिला पार्ट, काय करायचं आहे, आणि सेकंड की मी ती गोष्ट का करायची आहे. म्हणजे ह्या 2 गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्र कराल तेव्हा म्हणू आपण की तुमचं गोल क्लिअरिटी जी आहे ना ती तुमची एक्झॅक्टली होऊन जाईल. आता मी म्हणतो की ही गोल क्लिअरिटी म्हणजे कशी. आता MPSCच्या या परीक्षांच्या बाबतीत ते बघा, इथे 2 गोष्टी आहेत. आपण का बरं MPSC परीक्षेची तयारी करतो आहे? आपल्याला जॉब पाहिजे, नोकरी पाहिजे. आता इथे नोकरीचे 2 सेक्टर आहेत, एक प्रायव्हेट सेक्टर, एक हे गव्हर्नमेंट सेक्टर. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की गोल क्लिअरिटी कशी केली जाते. आता जर मी इथे म्हटलं की आपण सरकारी नोकरीकडे जाणार, गव्हर्नमेंट, आता गव्हर्नमेंट जॉबकडे जाणार, तर आपण या गोष्टीकडे कोणत्या अँगलनी बघतो किंवा म्हणजे मी जर तुमच्या जागेवर असतो तर मी कसं बघितलं असतं. नंबर 1, चला ठीक आहे, याच्यामध्ये एक प्रकारची आर्थिक सुरक्षा आहे. हा एक पहिला मुद्दा मी म्हणेल. दुसरा मुद्दा की याच्यामध्ये मला हे परमनंट, म्हणजे याच्यामध्ये ही जी सुरक्षा ही एक ॲटलिस्ट नाही म्हटलं तरी अप टू एज 60 किंवा 58-60 पर्यंत तरी मला ही सुरक्षाची कायम आहे. ठीक आहे, म्हणजे जॉब गॅरंटी म्हणू आपण त्याला, जॉबची गॅरंटी. आणि थर्ड वन जर का मी म्हटलं याच्यात, तर हा सरकारी नोकरीचा पर्क म्हणू आपण त्याला, पर्क्स. ते म्हणजे कोणते? की तुम्हाला या सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळे सोसायटीमध्ये मिळणारी प्रतिष्ठा. आता सरकारी नोकरीमध्ये जाण्याची इच्छा माझी जर का असती, मी जर तुमच्या जागेवर असतो तर माझी इच्छा या कारणांमुळे असती. म्हणजे काय की मला सरकारी नोकरीमध्ये जाण्याची इच्छा या कारणामुळे आहे. आता इथे जर का मी म्हटलं का नाही सरकारी नोकरी, जसं नाही मला काहीतरी पोटा पाण्याला लागायचं आहे, मला माझा काहीतरी इन्कम सोर्स तयार करायचा आहे, म्हणून जर का मी सरकारी पदांवर जाण्यासाठी परीक्षेची तयारी करत असेल
तर मग माझं मत आहे की इथं अशा ठिकाणी या इंटेन्शनसाठी तर मग तुमच्याकडे खाजगी जॉब तर आहेतच. म्हणजे जॉब आपला गोल क्लिअरिटी ही जर का नसली किंवा असं म्हणू आपण की गोल क्लिअरिटी जर का असली तर त्याचा फायदा कोणता आहे. आता मी जो एक इंटेन्शन तयार केला आहे की गोल क्लिअरिटी जर का ही अशा टाईपची जर का क्लिअर कट असली त्याचा सगळ्यात मोठा फायदा कोणता असतो. हा सगळ्यात मोठा फायदा आहे गोल क्लॅरिटीचा. तो म्हटलं म्हणजे कसं आहे की तुम्ही लोक गोल क्लॅरिटी असल्यानंतर तुम्ही लोक नाही का सॅक्रिफाईस त्याग तुम्ही लोक हे त्याग करण्यासाठी म्हणजे म्हणतो ना आपण की या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हा लोकांना भरपूर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्याचा त्याग तुम्हाला करावा लागेल. तुम्हाला सॅक्रिफाईस बऱ्याच गोष्टींचं करावं लागत असते. आता हे तयारीच्या दरम्यानच्या गोष्टी असतात ह्या. पण हे सॅक्रिफाईस करण्याची जी काही तयारी आहे ना ही लक्षात ठेवा. तुमचा गोल जर का तुमचा हा क्लिअर कट असेल म्हणजे गोल क्लिअरिटी म्हणतो आपण ही जर का क्लिअरिटी जर का प्रॉपर असेल तरच तुमच्याकडे नाही का हे सॅक्रिफाईस करण्याची एक ॲबिलिटी ऑटोमॅटिकली येऊन जाते. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपली गोल क्लॅरिटी ही आपण स्वतः करता आली पाहिजे. मला का करायचं आहे ह्याचं कारण तुम्हाला स्वतःला शोधता आलं पाहिजे. तर पहिलं ते ॲबिलिटी पहिला तर गुण तुमच्यामध्ये हा असायला पाहिजे. ठीक, हा झाला एक पहिला पार्ट. ठीक आहे. त्याच्यात आता दुसरा जो पार्ट आहे म्हणजे इथे दुसरी गोष्ट सांगेल मी. दुसरी गोष्ट गोल क्लॅरिटीच्या नंतरचा दुसरा पार्ट इथे मी जे म्हणतो आहे की जिज्ञासू वृत्ती जिज्ञासू ज्याला नाही का ज्याला आपण क्युरिओसिटी असं म्हणू आपण ज्याला आपण क्युरिओसिटी म्हणू आपण तुमच्यामध्ये एक जिज्ञासू वृत्ती असण्यामागचं म्हणजे असलं पाहिजे. एक क्युरिओसिटी तुमच्याकडे असायला पाहिजे. मी माझ्या याच्यानुसार मी असं म्हणतो आहे की तुमच्याकडे जर का क्युरिओसिटी असली हे बघा क्युरिओसिटी असणारा व्यक्ती काय करतो कोणत्याही गोष्टीच्या मागे लागतो. हे काय आहे हे असं का बरं आहे ही अशी घटना का बरं घडते हिचे कारणं कोणते आहेत हिचा परिणाम काय म्हणण्याचा अर्थ काय त्याला त्या गोष्टीबद्दल संपूर्ण जाणून घेण्याची इच्छा असते. म्हणजे ही क्युरिओसिटी शिवाय पॉसिबल नाही आहे. आणि जर का क्युरिओसिटी जर का तुमच्यामध्ये असली म्हणजे तुम्ही क्युरियस असले जिज्ञासू असले तर तुम्ही ऑटोमॅटिक त्या गोष्टीच्या मागे लागून राहाल. लक्षात ठेवा हे मी कशासाठी म्हणतोय तर या गोष्टीमुळे म्हणजे क्युरिओसिटी असणं जिज्ञासू वृत्ती असणं याच्यामुळे लक्षात ठेवा की कॉन्सन्ट्रेशन ठीक आहे ना हे कॉन्सन्ट्रेशन लेवल जे आहे ना हे व्यक्तीची जास्त राहत असते किंवा वाढते. म्हणजे जिज्ञासू जर का असते तरच तुम्ही त्या गोष्टीच्या मागे राहाल ना आणि मागे जर राहणार तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक फुल फोकस होऊनच काम करावं लागेल. म्हणून माझं असं मत आहे की तुमच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती आहे की नाही याचा तुम्ही शोध घेतला पाहिजे. आहे की नाही हे चेक केलं पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची एक ॲबिलिटी आहे ज्याच्या आधारावरच आपण MPSC परीक्षेची तयारी करायची की नाही करायची हा निर्णय आपण घेऊ शकतो. पुढे सरकू आपण आता याच्यामध्ये तिसरा जो एक पॉईंट आहे म्हणजे तिसरा जो एक महत्त्वाचा गुण आहे हा तिसरा गुण माझ्या याच्यानुसार की एक आहे डिसिप्लिन. ठीक आहे ना ज्याला आपण शिस्त ठीक आहे ना याला आपण शिस्तबद्ध म्हणू आपण. ठीक आहे शिस्तबद्ध म्हणजे तुम्ही डिसिप्लिन मोडमध्ये म्हणजे एका शिस्तबद्ध रीतीनं राहण्याच्या तयारीमधले लोक आहात का नाही. म्हणजे आपण जे काही लाईफ जगतो हे शिस्तबद्ध रीतीनं जगलं पाहिजे. बरेच लोक म्हणतात पण हे शिस्तबद्ध राहण्याची सवय तुम्हाला आहे का हे सगळ्यात पहिल्यांदा बघितलं पाहिजे. आता तुम्ही जर का म्हटलं का शिस्तबद्ध असण्याची सवय काय काय तुम्हाला MPSC मध्ये असा याचा काय फायदा. हे बघा सगळ्यात पहिल्यांदा जर का शिस्तबद्ध राहण्याची सवय असली तर लक्षात ठेवायचं की आपल्या समोर हे वेळेचं जे काही बंधन आहे जर तुम्ही शिस्तबद्ध असलात तरच तुम्ही वेळेचं बंधन पाळणार आहे. आपल्याजवळ एक निश्चित गोष्ट करायची आहे तर त्याच्यासाठी निश्चित टाईम पिरियड आहे किंवा त्याला असं म्हणून निश्चित प्रक्रिया आहे. आता इथे जर का मी असं म्हटलं जसं इथं आपण एक्झाम्पल घेऊ जसं तुमचं शालेय शिक्षण प्रायमरी एज्युकेशन किंवा स्कूलिंग तुमचं ठीक आहे ना हे स्कूल. मला एक सांगा की तुमचं शालेय शिक्षण तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण कसं काय केलं. म्हणजे मी याला शब्द टाकतो यशस्वी. कोणतंही काम जर का तुम्हाला यशस्वीरित्या जर पूर्ण करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहिती आहे कोणती आहे तर एक लक्षात ठेवा की कोणतंही कार्य यशस्वी जर का होणार असेल तर त्या कार्याला एक विशिष्ट प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे. म्हणजे ते जे काम आहे ते काम हे लक्षात ठेवायचं की ते जे काम आहे त्या कामाला यशस्वीरित्या म्हणजे रिझल्ट जो आहे जो सक्सेसफुल येण्यासाठी त्याला आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया तुम्हाला पार पाडाव्याच लागतील. जसं आपण म्हणतो की जसं तुम्ही स्कूलिंग केलं कंप्लीट स्कूलिंग तुमचं यशस्वीरित्या पूर्ण कसं होऊ शकलं याच्या मागचं कारण असं होतं की तुम्ही लोक दररोज शाळेमध्ये सकाळी 7:30 वाजता पोहोचले आणि तुम्ही त्या शाळेमध्ये 5 ते 5.5 तास तुमचा टाईम पिरियड घालवला. सेकंड थिंग तुम्ही हे काम दररोज केलं आहे.
म्हणजे रोज जाणं आणि निश्चित वेळ तिथे घालवणं ही एक प्रोसिजर आहे ना. ही प्रोसिजर तुम्ही केली म्हणून तुमचं स्कूलिंग ही सक्सेसफुलरित्या पूर्ण झालं आहे. म्हणजेच माझं म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्हाला एक विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि ही जी प्रक्रिया आहे ना, ही प्रक्रिया लक्षात ठेवायचं तुम्हाला वेळेचं बंधन पाळून काम करावं लागेल. म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही वेळेचं बंधन पाळाल. म्हणजेच तुम्ही शिस्तबद्ध राहत असाल. तुमची जर का सवय असेल शिस्तबद्ध रीतीनं काम करण्याची, वेळेत काम पूर्ण करण्याची, तरच ऑटोमॅटिकली तुमचा जो काही कामकाज आहे ते ठरलेल्या वेळेमध्ये म्हणजे प्रक्रिया जी आहे ती ठरलेल्या वेळेमध्ये पूर्ण होऊ शकेल. म्हणजे हा एक महत्त्वाचा गुण शिस्तबद्ध राहण्याची सवय म्हणून आपण. ठीक, हा गुण तुमच्यामध्ये आहे की नाही हे पण तुम्ही चेक करायला पाहिजे. ठीक, त्याच्यानंतर आपण जाऊ पुढच्या याच्याकडं. हा जो पुढचा जो पार्ट आहे त्याला मी मोटिवेशन म्हणतो. मोटिवेशन म्हणजे आपण प्रोत्साहन म्हणतो की आता हे जे मोटिवेशन जे काही आहे तुम्हाला मोटिवेशन, तर लक्षात मी बऱ्याचदा मुलांचं पाहिलेलं आहे त्याच्यावरून सांगतो का मोटिवेशनचा जो काही सोर्स आहे, मोटिवेशन कोणत्या कारणामुळे येते तुम्हाला सोर्स. माझं असं मुलांना नेहमी सांगणं असते की मोटिवेशनचा जो काही सोर्स आहे, मोटिवेशनचा सोर्स हा तुमच्यासाठी तरी म्हणजे ॲटलिस्ट तुम्हा लोकांसाठी तरी हा मोटिवेशनचा सोर्स हा नेहमी इंट्रिन्सिकच असायला पाहिजे. इंट्रिन्सिक म्हटलं आम्ही, एक इथे इंट्रिन्सिक येईल एक एक्सट्रिन्सिक येईल. इंट्रिन्सिक म्हटलं म्हणजे याला आपण असं अंतर्गत म्हणू. ठीक आहे ना, तुमचा सोर्स हा मोटिवेशनल सोर्स आहे ना हा अंतर्गतच असला पाहिजे. अंतर्गत असला पाहिजे म्हणजे तुम्हाला तो तयार करता आला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल मी बऱ्याचदा लोकांना पाहतो की जसं लोकांना या परीक्षेची तयारी करण्याची इच्छा कोशामध्ये झाली. आता आपण रिसेंटली कॅरेक्टर गाजून राहिला सगळीकडे गाजत्या माननीय तुकाराम मुंडे सर. ठीक आहे, आता तुकाराम मुंडे सरांकडे पाहून जर का तुम्ही मोटिवेट होत असाल तर तुकाराम मुंडे हा जो ऑब्जेक्ट आहे हा तुमच्यासाठी एक्सट्रिन्सिक पार्ट आहे. इट मीन्स काय होते की तुम्ही ज्या वेळेला डिमॉरलाइज होता, जेव्हा मोटिवेशन कमी होते, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली एक्सट्रिन्सिक पार्टवरच तुम्हाला अवलंबून राहावं लागेल. माझं असं मत असते की तुम्ही इथं मोटिवेशनचा काही जो सोर्स आहे तो तुम्ही इंट्रिन्सिक तयार करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल चला ठीक आहे, मी माझी आई माझे वडील माझ्यासाठी हेच इंट्रिन्सिक सोर्स आहे. म्हणजे मोटिवेशन मिळवण्याचे सोर्स माझे हेच आहे. जसं काय, चला मला माझ्या आईला किंवा माझ्या वडिलांना मला एका चांगल्या आर्थिक सिक्युरिटीमध्ये आणायचं आहे. मला त्यांना एक चांगलं लाईफस्टाईल द्यायचं आहे. मला त्यांची जी काही आर्थिक स्थिती आहे ती सुधारायची आहे. मला त्यांना काहीतरी आनंद मिळेल असं काही मला करून दाखवायचं आहे. मला काहीतरी अचीव करून दाखवायचं आहे. माझं म्हणण्याचं तात्पर्य आहे की हा जर का असा सोर्स जर का तुमचा इंट्रिन्सिक जर का तुम्ही तयार केला म्हणजे तयार केला पाहिजे असं मी म्हणतो. ते एक ॲबिलिटी आहे ती करता आलीच पाहिजे. जर का तो सोर्स तुमचा इंट्रिन्सिक असला तर लक्षात ठेवा याचा फायदा कोणता आहे. सोर्स जर का इंट्रिन्सिक असला ना त्याचा फायदा हा होतो, ते म्हटलं म्हणजे कसं आहे की तुम्हाला नाही का तुमचं जे काही कार्य आहे त्याच्यावर कायम राहणे, कायम टिकणे. ठीक आहे ना, तुमचं जे कोणतेही कार्य आहे त्या कार्यावर टिकून राहणं, त्या कामावर कायम टिकून राहणं हे तुम्हाला अतिशय सोपं जाते. मी एक बघितलं आहे मुलांचं, ते थोडीशी डिमॉरलाइज झाले, थोडीशी त्यांचं मॉरल डाऊन झालं किंवा काही डिस्टर्ब झाले तर ते लोक लगेच त्यांचा जो काही मोटिवेशनल सोर्स आहे ना त्याशी कन्सल्ट करायचा प्रयत्न करतात. मग आता बऱ्याच लोकांचं मी पाहिलं आहे व्हिडिओ बघणं, यूट्यूबवरचे चांगले असे ते जे काही मोटिवेशनल स्पीकर्स आहेत त्यांचे भाषणं ऐकणं. माझं असं मत आहे की या गोष्टींमध्ये जर का तुम्ही डिपेंडंट राहिले म्हणण्याचा अर्थ तुमचा जो काही मोटिवेशनल सोर्स जर काही इंट्रिन्सिक नाही ठेवला तर काय होते की तुम्हाला तुमच्या त्या अभ्यासाच्या पेरिफेरियामधून बाहेर निघावं लागेल. आणि हा जो वेळ आहे एकदा तुमच्या अभ्यासाच्या पेरिफेरियातून बाहेर निघणं आणि पुन्हा त्या टेबलवर येऊन बसणं हा टाईम जरा जास्त होऊन जातो. म्हणून माझं असं मत आहे की तुमचा जो काही मोटिवेशनल सोर्स आहे ना इंट्रिन्सिकच तयार करता आला पाहिजे. हा जर का तुम्हाला तयार करता येत असेल तर लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुम्ही डिमॉरलाइज होता, ज्या वेळेला तुम्ही डिस्टर्ब होता, तर तुमचा मोटिवेशनल सोर्स हा तुमच्या बाजूलाच आहे ना, किंवा तुमच्यासोबत आहे किंवा तुमच्या जवळच आहे. त्याच्याशी तुम्ही कधी कन्सल्ट करू शकता. त्या कारणामुळे मग ऑटोमॅटिकली आपल्याला त्या गोष्टींवर टिकून राहण्याची सवय जास्त वाढते. म्हणजे आपलं जे काम आहे त्याच्यावर असं टिकून काम करणं. माझं असं मत आहे की इंट्रिन्सिक सोर्स स्वतः तयार करता आला पाहिजे. ही एक महत्त्वाची ॲबिलिटी आहे जी तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमचा जो काही मोटिवेशनल सोर्स आहे ना तो इंट्रिन्सिक असला पाहिजे रादर दॅन एक्सट्रिन्सिक. ठीक आहे, नंतर आपण जाऊया 5व्या गोष्टीकडे. आता ही जी 5वी जी गोष्ट आहे इथे मी जे इथं बोलतो आहे ही 5वी गोष्ट जी आहे त्याला मी म्हणतो आहे संयम, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पेशन्स म्हणतो. संयम. हे बघा कसं आहे, कोणतीही गोष्ट म्हणजे कोणतीही ॲक्टिव्हिटी हे लक्षात ठेवा, कोणतीही ॲक्टिव्हिटी गतिविधी ती
सक्सेसफुली पूर्ण होणं, सक्सेसफुली यशस्वीरित्या पूर्ण होणं. आता हे लक्षात घ्यायचं की कोणतीही गोष्ट सक्सेसफुली पूर्ण होण्यासाठी म्हणजे सक्सेसफुली होण्यासाठी एक लक्षात घ्यायचं की त्या ॲक्टिव्हिटीला ठराविक कालावधी लागेल, वेळ लागेल, निश्चित वेळ लागेल. आता माझं असं मत आहे की ही वेळ म्हणजे ती जी प्रक्रिया जी बोलतोय आपण, जी प्रक्रिया होत आहे त्या प्रक्रियेला पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ आहे. म्हणून माझं असं मत आहे की एवढ्या वेळेसाठी तुमच्याकडचा तो पेशन्स तो राहिलाच पाहिजे. एखादी गोष्ट, एखादी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जर का टाईम घेत असेल तर तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही तुमचा पेशन्स लूज नाही केला पाहिजे. तुम्ही जर का तुमचा पेशन्स लूज केला तर होऊ शकते, कदाचित असं होऊ शकते की तुमच्या पेशन्स लूज झाल्या कारणामुळे होऊ शकते की तुम्ही या फील्डमधूनच बाहेर निघाल. मग आता मुद्दा असा आहे तो की पेशन्स लूज केल्यामुळे जर का या फील्डमधून अचानक बाहेर जातो म्हटलं तर आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट केली असते टाईमची, पैशाची, ती सगळी ऑटोमॅटिकली वाया जाईल. आणि सेकंड थिंग कसं आहे की रिझल्ट येऊन राहिला आहे आणि त्यावेळेस जर का पेशन्स लूज होत असतील तर मग हे आपल्यासाठी खूप जास्त नुकसानदायक राहते. मी बऱ्याच लोकांचा बघितलं, चांगले मुलं आपला प्रवास जो काही आहे हा पेशन्स नसल्या कारणामुळेच ड्रॉप करून दुसऱ्या फील्डकडे जातात आणि दुसऱ्या फील्डमध्ये त्यांना तेवढाच कालावधी पुन्हा लागून जातो. माझं म्हणणं हे आहे की पेशन्स हा तुमच्यामध्ये आहे की नाही हे सुद्धा तुम्ही या फील्डमध्ये उतरण्याच्या आधीच चेक केला पाहिजे. तुम्हाला गोष्टींचा किंवा गोष्टी पूर्ण होण्यासाठी जो कालावधी लागतो तर तुमची इच्छा कशी आहे, ही गोष्ट लवकर झाली पाहिजे, ही गोष्ट क्विक झाली पाहिजे. माझं असं मत आहे की याच्यासाठी तुम्ही थोडासा आधी पहिल्यांदा विचार करा की या गोष्टी एक टाईम टेकिंग आहे. याची प्रिपरेशन, MPSCच्या परीक्षांची तयारी पूर्ण होण्यासाठी एक तुम्हाला ठराविक कालावधी लागणारच आहे. जसं इथे एक्सप्लेन करून देतो तुम्हाला, याच्यामध्ये एक्सप्लेन करून देतो. जसं ही एक स्पर्धा आहे, ठीक आहे. या स्पर्धेमध्ये जेव्हाही कधी आपण कोणत्याही स्पर्धेमध्ये उतरतो ना, सगळ्यात पहिल्यांदा कोणती गोष्ट असते माहिती आहे? जेव्हाही तुम्ही स्पर्धेमध्ये उतरता तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सामान्य म्हणजे तुमच्या आधीपासून जे लोक तयारी करत असतील तर ते जे सामान्य लोक आहे तुम्हाला सामान्यांसारखं बनावं लागत असते. म्हणजे त्यांची अभ्यासाची जेवढी लेव्हल झालेली असेल, तुमच्या आधीपासून आहेत ना, तर त्यांच्या अभ्यासाच्या लेव्हलप्रमाणे तुमची पण लेव्हल तयार करणं म्हणजे ही एक सामान्यांसारखं झालं, ठीक आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला काही ना काही वेळ द्यावाच लागेल. आणि त्याच्यानंतर पुढचा जो एक टाईम आहे म्हणजे ह्या सामान्यासारखं बनल्यानंतर तर याच्यामध्ये या सामान्य लोकांपेक्षा थोडं जास्त सामान्याला सारखं आपण बनलो तर सामान्यांसारखं बनल्यानंतर त्यांच्यापेक्षा किंचित जास्त बनण्यासाठी, किंचित जास्त चांगल्या पद्धतीचा अभ्यास, किंचित जास्त चांगल्या पद्धतीच्या फॅक्ट्स, हे किंचित जास्त होण्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडासा टाईम पिरियड द्यावा लागतो. मी बघितला आहे, बऱ्याच मुलांचाही बघितला आहे की कट ऑफ 50पर्यंत आहे, त्यांचा स्कोअर 46-45पर्यंत पोहोचतो आहे. इट मीन्स हा स्कोअर तुमचा सामान्यांसारखा होत आहे, पण आपल्याला स्कोअर कट ऑफच्या वरती न्यायचा आहे. म्हणजे 45-46 पासून 50पर्यंत पोहोचायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, सामान्यांसारखं बनण्याला जास्त वेळ लागत नाही, पण लक्षात ठेवा सामान्यांसारखं बनल्यानंतर त्यांच्यापेक्षा जे जास्त बनायचं आहे म्हणजे तुमचा जो स्कोअर आहे हा तुम्हाला 45च्या वरती घेऊन जायचा असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा की तिथं तुम्हाला थोडासा वेळ पण जास्त लागेल आणि तुम्हाला पेशन्स पण लागेल. म्हणून मी याच्याकरता तुम्हाला लागतो की तेवढा वेळ तो आहे, त्याचा जो ठरलेला वेळ आहे तो वेळ म्हणजे ती जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर ठरलेला वेळ तर घेणारच आहे ना, तर ती प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी जो ठरलेला वेळ आहे तर तेवढा वेळ तर तुम्हाला द्यावाच लागेल. म्हणजे एवढं जास्त बाकीच्यांपेक्षा जास्त बनण्यासाठी तुम्हाला ती प्रक्रिया करावंच लागेल, त्यासाठी वेळ द्यावा लागेल. आणि म्हणून तुमच्याजवळ संयम ठेवण्याची क्षमता असायला पाहिजे. हा झाला तुमचा 5वा गुण, ठीक. नंतर याला आपण लास्ट ॲबिलिटीकडे जाऊ, 6. ही 6 नंबरची जी ॲबिलिटी आहे ना, ही मी याला असं म्हणतो की सर्कल. हे बघा, आता तुम्ही म्हणाल की सर हा सर्कल प्रकार काय? हे बघा, सर्कल प्रकार कसा असतो की बऱ्याच लोकांचा पाहिला आहे की MPSCमध्ये येण्याच्या आधी आपलं एक आसपासचं जे काही सर्कल आहे, मित्रमंडळी जे काही आहे, ती वेगळ्या क्वालिटीची असते. या फील्डमध्ये उतरल्यानंतर, या फील्डमध्ये आल्यानंतर हे लक्षात ठेवा की तुमचं जे सर्कल आहे ना, हे लक्षात ठेवा हे समविचारी बनवण्याची ॲबिलिटी तुमच्याकडे असली पाहिजे. समविचारी बनवणे, तुमच्या आसपासचं जे काही सर्कल आहे हे समविचारी असणं खूप महत्त्वाचं असते. म्हणून इथे मी म्हणेल की तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी म्हणजे कसं, जो व्यक्ती तुमच्या या फील्डच्या किंवा तुमच्या या कामाच्या संदर्भामध्ये तो व्यक्ती कोणत्याही तशा विचाराचा नाही आहे तर त्याच्यापासून तुम्हाला डिटॅच होता आलं पाहिजे, त्याच्यापासून तुम्हाला तुटता आलं पाहिजे. बरेच लोक, बरेच मित्र, काही बरेचसे मुलं मी पाहिले
की त्यांना अशा लोकांपासून स्वतःला असं डिटॅच करता येतच नाही. म्हणजे इकडं MPCचा अभ्यासही चालू आणि इकडे त्या फ्रेंड सर्कलसोबत जो टचअप ठेवायचा तो पण जाऊ. मग अशा गोष्टींमुळे काय होऊन जाते की मुलं जनरली त्यांचा जो काही प्रवास आहे तो प्रवास त्याच्या व्यतिरिक्त जे दुसरे जे मुलं आहेत म्हणजे त्या दुसऱ्या फील्डमध्ये असणारे मुलं आहेत त्यांच्यासोबत आपला प्रवास कंपेअर करायला लागतात. म्हणजे जसं MPSCमध्ये मी तयारी सुरू करून 1-1.25 वर्ष झालं. माझा मित्र तो जॉबवर लागला प्रायव्हेट जॉबमध्ये. त्याच्याजवळ पैसा आला, त्यानं गाडी घेतली, त्यांनी काहीतरी वडिलांना गिफ्ट केलं आहे, काही आईला गिफ्ट केलं आहे. मग आता त्याच्या प्रवासाची तुलना हे मुलं काय करतात आपल्या प्रवासासोबत करायला लागतात आणि इथं मग पुन्हा गेम खराब होतो. म्हणून माझं असं मत आहे की सरळ सरळ जे लोक तुमचे समविचारी नाही आहेत, तुमच्यासारखा अभ्यास करत नाही किंवा तुमच्यासारख्या MPSCच्या परीक्षा देत नाही, तर त्यांच्यापासून तुम्ही डिटॅच तुम्हाला होता आलं पाहिजे. डिटॅच होण्याची एक कला आहे, म्हणजे एक गुण आहे. हे जर का तुम्हाला होता येत असलं तर ऑटोमॅटिक तुमचं जे सर्कल आहे ना हे समविचारी राहून जाईल. माझं असं मत आहे, हे जे 6 गुण जे मी तुम्हाला सांगितले आहेत आता, हे 6 गुण जर का तुम्हा लोकांकडे जर का असतील, हे 6 गुण जर का तुम्हा लोकांकडे असतील, तुमची गोल क्लॅरिटी करता तुम्हाला स्वतः करता आली पाहिजे, तुमच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती असलीच पाहिजे, तुमच्यामध्ये एक शिस्तबद्ध जीवन जगण्याची जी की म्हणतो आपण तयारी ती तुमच्याकडे असली पाहिजे. मोटिवेशनल सोर्स जो आहे तो तुमचा इंट्रिन्सिकच असला पाहिजे, म्हणजे बनवा तुम्ही तो मोटिवेशनल सोर्स तुमचा इंट्रिन्सिक. तुमच्याकडे पेशन्स असला पाहिजे आणि तुमच्या सर्कल आहे ते समविचारी असलं पाहिजे. माझं असं मत आहे की जे लोक MPSCची तयारी करण्याच्या विचारामध्ये असतील तर त्यांनी पहिल्यांदा आपल्या स्वतःमध्ये हे 6 ॲबिलिटीज आहेत की नाही हे जरूर चेक केलं पाहिजे. आणि ह्यामध्ये जर का तुम्ही क्लिअर कट म्हणजे 6च्या 6मध्ये जर का तुम्ही फिट बसत असाल तरच माझं असं मत आहे का तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये उतरलं पाहिजे. जर तुमच्यामध्ये ही ॲबिलिटी असेल तर माझं असं मत आहे ह्या ॲबिलिटीजच्या बेसिसवर तुमचं सक्सेस हे बिलकुल दूर जाणार नाही किंवा तुमच्या जवळच राहील. माझं असं मत आहे की ह्या ॲबिलिटी असल्यावर तुम्हाला जर का MPSCच्या परीक्षांची तयारीची सुरुवात कशी करायची या संदर्भात जर का तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी कन्सल्ट करू शकता, आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. याच्यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे तो आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या तयारीच्या पद्धतीवर आम्ही पुढचा व्हिडिओ टाकणार आहे. तर तो व्हिडिओ लगेच काही दिवसांमध्येच तुमच्यासाठी येईल. माझं असं मत आहे की तयारीचा जो काही मोड आहे तो ऑनलाईन ठेवला पाहिजे का ऑफलाईन ठेवला पाहिजे याच्याविषयी खूप मोठा संभ्रम आहे. मी त्याच्याविषयीचे संभ्रम जो आहे तो पण मी तुम्हाला लोकांचा क्लिअर करून देतो. नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ॲटलिस्ट या गोष्टींवर काम करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला अशाच पद्धतीनं नक्कीच फायद्यात राहील. धन्यवाद.